नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस गॅप पडले, व्हिडिओ टाकली नव्हती काय कारणामुळे. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ह्या चेहऱ्याला एवढा घाम काय. तर असं काय नाही, चेहऱ्याला मी सनस्क्रीन लावले. आता बाहेर जातोय ना, ऊन खूप आहे. चला हे सगळं बायकोला लागतं. बायकोला खायला घेतलं पास्ता आणि मॅगी. बिल मारतात, किती होते बघू बिल. अजून घ्यायचं पुढे. चाललोय आता मी सासूरवाडीला जेवायला वगैरे. जाताना जरा बायकोला खाऊ वगैरे घेतलं, बघितलं तर तुम्ही पाठी. आता जातोय. चेहऱ्याला सनस्क्रीन जास्त झाली होती ती आणि घामामुळे जरा जास्तच झालेत. व्हिडिओ बनवली नव्हती, अपलोड सुद्धा केले नव्हते काही कारणामुळे. कारण म्हणजे काय, मोठमोठ्या बिझनेसच्या डील होत्या, मीटिंग होत्या, साईट वगैरे, त्यामुळे टाईम नाही भेटला. मीटिंग अटेंड करायला लागत होत्या, खूप बिझी होतं शेड्यूल. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला पण भेटला नाही आणि बरंच काही. हा बघा, जाता जाता आम्हाला गोलीवाला भेटला. रेल्वेमध्ये याची खूप गरज असते खूप. मला पण असं वाटतं आता लिंबूसोबत पिवावं. जातोय आता. ते आहे सनस्क्रीन पण आता मुरली माझ्या चेहऱ्यामध्ये. मित्रांनो, बेकार ऊन आहे, कडाक्याचा ऊन, एकदम नाक खुला ऊन. हे बघा, भाई पाणी पिया, लिंबू टाकून वगैरे गरजेचं आहे आत्ताच्या याच्यामध्ये. पाणी जास्त पिवाले तर बरं होईल, थोडं माणूस डिहायड्रेट राहतो. पाणी पियत राहा, नाही तर मराल, साप माराल. बेकार ऊन आहे. जागेवरती आलो नाही, वेगळंच म्हणजे रिलॅक्स, शांत वातावरण असं. लोटेश्वर मंदिर, शिव मंदिर आहे इथे, खरंच खूप छान आहे. तरी इथे फोटोशूट वगैरे, व्हिडिओ वगैरे करायला येतात बरेच जण. मस्त प्लेस आहे. एक ठिकाणी असतं निवांत बसून राहायचं. पण आता आलो आहे बायकोच्या घरी, म्हणजेच सासूरवाडी माझी. तर जेवूया इथे मस्तपैकी. तर आता जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी निवांत. आणि पप्पा आंबे जमा करतायत, पुसतायत. सीन असं झालं की गोडा तेलच्या बाटलीमध्ये आंबे टाकले, ते आता पुसायचं. एकदम आंबे चकाचक तेलाने मागलेला. ह्याला कलाचं तरी काय, बाहेर पडलो तर ऊन लागतोय, घरात गेलो तर लाईट जाते. हा, त्यात ऊन एवढं ताण पण लागते.